वेलकम टू द चॅनल गाईज. ह्यावेळेसचा विषय आहे AI. माहिती आहे का? सरप्राईज राईट, बट इट्स इट्स क्वाईट ऑब्वियस इन अ वे की AI बद्दल इतकं बोललं जात आहे ना सध्या की नो डाऊट मला विचार करताना गाडीमध्ये हा AIचा विचार येईल. राईट. मी खूप सारे म्हणजे आता अगेन आय एम नॉट लुकिंग ॲट ऑर वॉचिंग ऑल द पॉडकास्ट स्टार्ट टू एंड, but nowadays podcasters have a tendency to post a reel of it, right, to get more views. And reel usually have the core of the content with the hope की नंतर तुम्ही बाकीचा व्हिडिओ बघून घेता. सो आय रिलाय एक्सप्लिसिटली ऑन रील्स और शॉर्ट्स. जे काही आत्ता माझ्या मनात विचार चालू आहेत ते कशावर बेस्ड आहेत, तर दे आर कम्प्लिटली एक्सप्लिसिटली बेस्ड ऑन रील्स ऑफ द पॉडकास्ट दॅट आय एम वॉचिंग. राईट. काही जण म्हणतात की AI इज अ बबल बिकॉज यू आर पुलिंग इन ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स and then still revenue is at 50 billion, which is nothing compared to whatever it is. And again, within 3 years you need um, kind of a servicing which is equally costing huge to the companies वगैरे वगैरे. सो हा एक असा मुद्दा आहे. कुठेतरी ते म्हणतात, बाकीचे सगळे म्हणतात की इट्स क्रेझी, आम्हाला नाही माहिती ते कसं शिकतंय, आम्ही त्याला फक्त प्रोग्राम केलं होतं, बट त्यांनी त्या प्रोग्राममधनं स्वतःला काय शिकवलं हे आम्हाला अजूनही कळत नाही आहे. काही जण म्हणतात इट्स टू मच. बाय 2030 ही विल एक्सीड ह्युमन इंटेलिजन्स ऑफ द वर्ल्ड ऑल टुगेदर. काही जण म्हणतात की देन इलॉन मस्क वगैरे म्हणतात देन यू डोंट नीड मनी टू सर्वाइव्ह बिकॉज प्रॉबेबली government will just pay you money for living in part of their government kind of, right? And this is a part where and someone is also saying की मग आपण काय करायचं, आपले तर जॉबच जातील भैया. सो दिस इज द पार्ट विच आय वॉज मोर कन्सर्न्ड अबाउट की हे सगळं ठीक आहे, म्हणजे AI येईल काय करेल रिली डोंट नो. अनप्रेडिक्टेबल आहे हो खूप. कोणाला काही माहिती आहे का? ज्यांनी बनवले त्यांना नाही माहिती, जे त्याच्यात पैसे होत आहेत त्यांना नाही माहिती. देन म्हणजे एक्सपेक्टिंग की आपल्याला काही माहिती असेल इज स्टुपिडिटी, राईट. पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे लोक खूप घाबरतात. अँड आय एम एंडिंग अप लुकिंग ॲट इट इन अ व्हेरी पॉझिटिव्ह सेन्स की यार जॉब नाही करावं लागणार ना. म्हणजे ज्यांना जॉब आहे ते रडतायत जॉब जाईल म्हणून, ज्यांना जॉब नाही आहे ते जॉब नाही आहे म्हणून रडतायत. जे हसी खुशीने करतात सुद्धा त्यांनाही तो जॉब कधी ना कधी सोडायचा आहे कारण दुसरं काहीतरी करायचं आहे. देन यू आर गेटिंग अ चान्स टू डू इट एनी वे, राईट. पण प्रॉब्लेम इथं येतोय की आपण इतके जास्त सोशली एकमेकात गुंतलोय आणि एकमेकांपासून इंडिपेंडेंट व्हायचं होतं म्हणून आपण टेक्नॉलॉजी काढली, काही AI काढलं, कोणी ॲप्स काढले, स्टफ फलाना ठिकाणा, की लोकांमध्ये विश्वासार्हता कशी टिकून राहील यापेक्षा नका विश्वास ठेवू त्याच्यावर, आमच्या गुगल रिव्ह्यूजवर विश्वास ठेवा, असं करता आपण जे काही पसरवलं बनवलं. त्याच्यातनं आता सोशल नीड, इमोशनल सोशल नीड नाही ठेवली आपण कोणाची. मी एक जॉब करतो, तू एक जॉब कर, माझ्या जॉबचा मला मोबदला दे, तुझ्या बिझनेसचा मी तुला मोबदला देतो, डन, राईट. आपण एवढं व्यवहारी ठेवलंय त्याला. त्यामुळे सोशल नीड ही फक्त व्यवहारी आहे. आता त्याच्यात काही इमोशनल हे राहिलंच नाही आहे. ऑलरेडी फक्त फॅमिलीज न्यूक्लिअर नाही झाली आहे, इन जनरल लिव्हिंग खूप न्यूक्लिअर झालं आहे आपलं. आपण आपापलं जगत असतो सगळे. सो गुड आहे ना. म्हणजे नाव द मोटिव्ह इज, म्हणजे द मेन पॉईंट इज हिअर, नॉट मोटिव्ह, पण मेन पॉईंट असा इथला की आता तुम्हाला चान्स मिळणार आहे, तुम्हाला हवं ते करायचं. आणि खरी ट्रॅजेडी इकडनं सुरू होते की आम्हाला हवं काय, आम्हाला माहीत नाही आम्हाला हवं काय. आम्ही खुश होतो ह्या इल्युजनमध्ये की जॉब करा, पैसे घ्या, कुठेतरी विकेंडला फिरा, कुठेतरी खायला जा, लोकांना दाखवा किती छान घर आहे, किती छान गाडी आहे. आता काय, मला आवडतं यार हे करायला, मी आता जॉब नसताना तर मी हेच केलं असतं दिवसभर, असे म्हणणारे किती आहेत. आणि जर खरंच तसं झालं तर तसे करणारे किती असतील. अगेन अज्युमिंग द फॅक्ट की हे लोक सगळे खरंच म्हणतात की AI सगळेच जॉब घालवेल आणि सरकार तुम्हालाच पैसे देत राहील की घ्या बाबा जगा तिच्याला, काहीतरी करा ॲटलिस्ट. बट देन ज्यांनी AI डेव्हलप केलं आणि ज्या एंटिटीज त्याला अडॉप्ट करतात, कोणीच सोशल भलं व्हावं माणसाचं म्हणून नाही करत आहे, राईट. की माणूस किती, ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. जसे अगेन आय सॉ रील वेअर दे वर लाईक
जॉब जाणार आहे वगैरे ठीक आहे, पण मग तो प्रश्न विचारणारा मुलगा म्हणतो की पण धिस कॅन बी यूज फॉर अ गुड यूज अँड गुड पर्पज, राईट? आणि मग ते स्टेजवरचे लोक म्हणतात पण तुला असं वाटतंय का की कोणतीही कंपनी AI अडॉप्ट करते सो दॅट त्यांच्या एम्प्लॉईजना जास्त दिवस सुट्टी मिळेल, वर्क डे विल बी 3 days, or they'll get a good healthcare. Are they doing it for that purpose, or they're doing for profits? And then when you know the answer, you know the answer already, right? Then why are you asking, kind of? तर तोच मुद्दा आहे. ज्या कोणाला कामं करून घ्यायची, वी आर सो टेंड टू गेट जॉब डन की आपण तो जॉब कोणी केल्याची फार कमी फिकीर करतो. आणि विथ स्पेसिफिकली इन इंडिया विथ ओव्हर पॉप्युलेशन, नोबडी गिव्स अ फक अबाउट एनीवन. कोणालाही कोणाबद्दलही चिंता नाही आहे. आणि हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल, गो इन टू एनी इंडियन कॉर्पोरेट कल्चर फर्म. हा घर के मर गए, तू तो नहीं मरा ना, आजा रिपोर्ट कर 2 दिन बाद. ही लँग्वेज आहे त्यांची बोलण्याची. किंवा तुम्ही पण खूप सारे लिंक्डइनवरती किंवा फेसबुकवर वगैरे त्यांचे असे थ्रॅशिंग व्हिडिओज बघितले असतात. दॅट्स द रियालिटी ना. तर मोटिव्ह इज व्हेरी, म्हणजे इफ कन्वर्टेड, मोटिव्ह इज व्हेरी नाईस की यार तुम्हाला करायला काम, म्हणजे आत्तापर्यंत असं होतं की काम करूनच जगावं लागतंय. आता तुम्हाला काम न करता सुद्धा जगता येईल, बट अगेन देर विल बी अ रिच अँड पुअर स्टफ. पण तुम्ही तुमचा हॅपीनेस, आनंद शोधू शकता, जगू शकता, जे आता तुम्हाला नाही करायचं आहे. कारण तुम्हाला एक माहिती नाही, आणि दुसरं तुम्हाला ते करायचं नाही. नोबडी एव्हर टॉट यू, राईट, की असं करायचं आहे, असं करता येऊ शकतं. पिढ्यानपिढ्या लोकांच्या, फ्रॉम द स्टार्ट ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ऑर इव्हन बिफोर दॅट, काहीतरी काम करण्यात गेल्यात, शोधून काहीतरी करण्यात गेल्यात. ज्यांना ते शोधून करायला आवडतं त्यांची मजा आहे. ज्यांना काहीच करायला आवडत नाही तरी ते करतायत आणि रडतायत, त्यांना प्रॉब्लेम आहे की आता कशाच्या नावानं रडायचं. बिकॉज दे हॅव अ गिल्ट की आपण काही नाही करत यार, म्हणजे कुछ तो गलत है. आइदर यू टेक इट एज अ प्राइड की यार कुछ करना ही नहीं पड़ता भाई, कितना सॉर्टेड है, और यू डू वॉट एवर यू लाइक. बट द प्रॉब्लेम इज की आपली फाटते की आपली कोणालाच गरज नाही लागली, मग आपली व्हॅल्यू काय. अगेन, ह्युमन इज अ सोशल बिंग, राईट? आपण आपली किंमत समोरचा काय देतोय त्याच्यावरनं ठरवतो, आपली काय ह्याच्यावरनं नाही. आणि हा एक सोशल रूल आहे, पण दॅट सोशल रूल जस्ट क्रॅक्स युअर कॉन्फिडन्स फ्रॉम बिनीथ, राईट? तुमचा कॉन्फिडन्स हालतो. मी काय करू होतं तुम्हाला एकदम. सो what AI will do is most probably will force you to change, will force you to understand what you need, तुला काय हवंय, so that's the only way you will survive, right? Again, जसं मी म्हणत होतो, even before from industrial revolution वगैरे, we are so wired to do a job for someone. नाहीतर मग जो नाही करत तो भिकारीच, म्हणजे डायरेक्ट भिकारी, दुसरं काहीच नाही आधीमध्ये, की त्याची काही व्हॅल्यू नाही, कारण त्याला माहितीच नाही काय करावं लागतं हे कमवण्यासाठी सगळं. त्यामुळे त्याला काय माहिती. असं जे आपण जज केलं इतरांना, ते आपल्यावर जजमेंट येईल ह्याची जास्त भीती आहे. विल सॉर्ट इट आउट यार, विल फाइंड समथिंग, विल डू समथिंग, विल सर्वाइव्ह समहाव. इफ नॉट देन वी आर नॉट मेंट टू सर्वाइव्ह, इट्स ओके. असं तर कोणी म्हणताना मला दिसत नाही आहे. आय डोंट नो, म्हणजे आधी लेबर कमी झालं, म्हणजे आपल्याला वाटतं लेबर अजूनही खूप आहे, आणि आहेच आहे, राईट? आणि आता डोक्याचे जॉब्सही कमी झाले. बट देर इज सो मच ऑफ अ, आय डोंट नो, पॅरिटी म्हणतो आपण त्याला की काय, पण डिफरन्स, किंवा देर आर टू कॉन्ट्रास्ट वर्ल्ड्स लिव्हिंग ॲट वन्स इन अ सोसायटी. आपण जे मायथॉलॉजी किंवा दंतकथा, कादंबऱ्या, कथा आणि इतिहासातही बघितलंय, तर तेव्हा 2 वेगळे जग होते. इतिहासात म्हणजे मी खूप आधी चाललोय, बिफोर BC, आय होप. आणि तसं होतं, म्हणजे द वे, म्हणून मायथॉलॉजी. ॲक्च्युली मायथॉलॉजीमध्ये काय की 2 जग आहेत, एक चांगलं एक वाईट आहे. वाईट म्हणजे काय, लस्टी आहेत, हापापलेले आहेत,
भुके नंगे राक्षस आहे आणि येऊन मारतायत, खातायत, संपवतायत काहीतरी आणि आक्रमण केलं, जग जिंकलं. मग ह्यांनी परत वार केला, मग देव दानव किंवा हा सगळा प्रकार होता, राईट. आता सगळं एकत्र आहे. सो यू कॅनॉट इनिशिएट अ वॉर ऑन एनिथिंग. तुमच्याकडे एआयनी करून देणारा सगळे लोक आहेत आणि असेही लोक आहेत ज्यांना प्रॉम्प्टिंग काय माहित नाही, एआय काय माहित नाही, ॲपच डाउनलोड केलं नाही. काही जणांकडे अजूनही तो बर्नर फोन आहे. काही जण म्हणजे एके ठिकाणी एका कोणते तरी ऍक्ट्रेस येऊन म्हणते की ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा पुरुषांमुळेच होत आहे. एवढा राग आहे तिला त्या पॅट्रिआर्कीचा. काही देशांमध्ये अजूनही म्हणजे बायकांना घराबाहेर सुद्धा येऊ देत नाहीयेत. काही ठिकाणी आणि म्हणजे देशांमध्ये नाही काय, प्रॉबेबली विदिन अ सोसायटी, विदिन अ सेम फ्रेंड सर्कल ॲज वेल, मे बी विदिन अ सेम बिल्डिंग हे असं सगळं होऊ शकतंय. काही ठिकाणी मे बी विदिन अ फॅमिली, विदिन ब्लड रिलेशन्स. काही ठिकाणी एकाला काहीच शिकायचं नाही, एकाला काहीतरी भलतंच करायचंय. म्हणजे एवढे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत ना. म्हणजे जिथे एआय तुम्हाला डायरेक्ट पीपीटी बनवून देते, प्रेझेंटेशन बनवून देते. टू बी व्हेरी फ्रँक, प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या आवाजाची पण गरज नाही. इफ यू आर ऑनलाईन, ही विल बी एबल टू प्रेझेंट युअर आयडिया टू समबडी एल्स अँड स्टील सर्वाइव्ह, अँड स्टील you will get credit for. And then there are people who are still trying to figure out कि एक्सेल में पिवट कैसे लगाते हैं, या फिर तू मला हे काम करून दे. आपल्याकडे हा अजून एक मोठा मुद्दा आहे. आपल्याकडे ना काम करणाऱ्यांची जशी फाटली आहे तशी काम करून घेणाऱ्यांची पण फाटली. कारण की आम्हाला काम करून घेण्याची सवय माणसांकडनं, एआयकडनं कसं करून घ्यायचं त्याच्यासाठी सुद्धा आम्ही कामच लावतो. सो कोणाकडनं काय करून घ्यायचंय हे एक स्किल राहील. सो पीपल आर सेईंग ॲज वेल की यार जॉब्स खूप कमी होतील. म्हणजे काय तर काम कसं करून घ्यायचं आणि कोणाकडनं करून घ्यायचं, कोणत्या एजंटकडनं करून घ्यायचं म्हणणाऱ्यांना सध्या वाव आहे. कारण की रेस्ट ऑफ अस डोंट नो अबाउट इट. त्याच्यावरही जो कोणाचा एजंट येऊन गेला की तुमचं तेही काम संपेल. सो if I have to put it in one liner now, I guess it's right time to stop working for people and to start working for yourself. की तुला काय हवंय, तुला काय हवं असेल तर तू ते कर. You have everybody, everything, every resource around you to do it, except time. If you are not able to manage it, or if you are not able to willingness, again these are the two factors ज्याच्यावर तुला काम करावं लागेल. बाकी सगळं तुझ्याकडे हाताच्या बोटांवर आहे. सो I don't know, should I be afraid of this or should I be happy about this or what? पण मला तर एवढंच वाटून चाललंय यार. These are my thoughts on wheels, thoughts when I drive and think about what is happening around. See you in the next video. तुम्हाला जर तुम्ही ऐकत असाल, आय डोंट नो कोण ऐकतंय, ऐकत असाल तर लेट मी नो व्हॉट आर युअर थॉट्स इन धिस, कमेंट इट, and we'll see you next time.